दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच वेळेस धुक्यामध्ये चाललो असेल. ज्यावेळेस खूप धुकं असतं आणि समोरचं काहीच दिसत नाही आणि अशा वेळेस मग आपण थोड्या वेळ थांबतो आणि मग धुकं ओसरल्यावर आपण पुढे वाटचाल करतो. एकदा आम्ही आमच्या कॅम्पला एका ठिकाणी गेलो होतो आणि मग सकाळीच सगळेजण फिरायला निघाले आणि थोडंफार धुकं होतं, पण ज्यावेळेस आम्ही परत यायला निघालो त्यावेळेस इतकं धुकं पडलं की आम्हाला समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि तरी आम्ही बराच वेळ थोडं थोडं चाललो, पण शेवटी समोरचं काहीच दिसल्यामुळे मनामध्ये एक भीती निर्माण झाली की समजा आम्ही रस्ता चुकलो, समोर दरी असली तर पडण्याचा संभव आहे आणि त्यामुळे आम्ही एकाच जागी थांबून राहिलो आणि बराच वेळ थांबल्यानंतर हळूहळू ते धुकं निघून गेलं आणि आम्हाला स्पष्ट दिसायला लागलं आणि बघतो तर काय आमच्या समोरच आमचं कॅम्पिंगचं जे स्थळ होतं ते त्या ठिकाणी होतं आणि आम्ही भरभर त्या ठिकाणी चालत गेलो. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही बरेच जवळ असतो पण तरीही आम्ही बरेच लांब असतो. एक छोटीशी गोष्ट, एक चित्राची गोष्ट मी बघितली होती की दोन मनुष्य त्या ठिकाणी खणत आहे आणि एका मनुष्याला छोटासा हिरा सापडतो आणि तो आनंदाने घेऊन जातो आणि दुसरा जो खणत असतो त्याला ते बघून वाईट वाटतं आणि तो मध्येच ते कुदळ असते ती फेकून देतो आणि निघून जातो आणि नंतर ते चित्र दाखवलं की अगदी 1 फुटावरच एक मोठा हिरा त्या जमिनीत दाखवला आहे. एवढा जवळ येऊनसुद्धा तो मनुष्य बराच लांब राहिला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं. आम्ही अगदी जवळ आलेलो असतो आणि तरीही आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप लांब आहोत. देवाच्या बाबतीत सुद्धा आमचं असंच आहे. आम्ही देवाच्या शेवटी जवळ जातो परंतु तरीही आम्ही देवापासून दूर असतो. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जगिक गोष्टींमुळे हे प्रयत्न करायचं सोडून देतो, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सोडून देतो आणि मग आम्ही शेवटी कंटाळतो, परंतु आपण खूप जवळ आलेलो असतो. बघा, येशू आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्या समोरच असतो. प्रयत्न सोडू नका त्याच्यापासून. आम्ही तरीही मग त्यामुळे दूर राहतो. प्रयत्न करीत राहा, यश तुमचंच आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया 29 आणि 13 वचन, आयझाया चॅप्टर 29 अँड वर्स 13. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.